आत्तापर्यंत जेवढे आमच्या एरियामधून नगरसेवक नगराध्यक्ष निवडून आले त्यांनी काहीही इथल्या जनतेसाठी केलेलं नाही असं मी ठामपणे म्हणेन। कारण 30 वर्ष मी स्वतः एका चिखलातून जाऊन रस्ता पार केलेला आहे। यावर्षी मात्र आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या मदतीने आमचा रस्ता झालेला आहे। निवडून आल्यानंतर त्यांनी पुन्हा पुन्हा आमच्या वार्डात यावं ही सदिच्छा आणि आमचं काय म्हणणं असेल ते त्यांनी ऐकून घ्या। आता कसे आपले जे उमेदवार आलेले आहेत त्या उमेदवाराकडून आता भरपूरशी कामं झालेली आहेत, ते सुद्धा ही पूर्ण करतील असं आम्हाला वाटतं। की घड्याळचे उमेदवार हे जे काय आहे ते मुश्रीफ साहेबांच्या या कार्याला सलाम देऊन मतदान करतील। गडीने स्मार्ट सिटीकडे पाऊल टाकावं आणि कचऱ्याचे कसे अंडरग्राऊंड कचरा, अंडरग्राऊंड ड्रेनेज, परत कचऱ्याची समस्या आहेत ना ते अंडरग्राऊंड पद्धतीने कराव्या, म्हणजे महाराष्ट्रात अजूनपर्यंत कुठेही झालेलं नाही आणि हे फक्त हसन मुश्रीफ साहेब करू शकतात असं मला वाटतं। नामदार मुश्रीफ साहेबांची यापूर्वी सत्ता नव्हती, यानंतर प्रशासक होतं आणि यानंतर सत्ता नसताना जर एवढं काम होऊ शकते तर सत्ता असल्यानंतर नक्कीच गडिंग्लजच्या कायापालट होणार यात ती मात्र शंका नाही। आज आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गडिंग्लज शहरात आलो आहोत। गडिंग्लज शहरातील प्रभाग 4 आणि प्रभाग 5 मध्ये नेमक्या लोकांच्या समस्या काय आहेत, प्रशासनाचं राज्य होतं तेव्हा कोणकोणत्या समस्या सोडवल्या गेल्या, आजही लोकांच्या तक्रारी आहेत की बऱ्याच समस्या भागामध्ये सोडवल्या गेलेल्या नाही आहेत। आपण लोकांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय समस्या सोडवलेल्या आहेत, काय समस्या सोडवल्या जाणार आहेत, येणारा नगरसेवक कसा असावा आणि अजून काही समस्या असेल तर ते आपल्यासोबत नक्की बोलतील। चला बघूया लोकांच्या काय समस्या आहेत। आत्तापर्यंत जेवढे आमच्या एरियामधून नगरसेवक नगराध्यक्ष निवडून आले त्यांनी काहीही इथल्या जनतेसाठी केलेलं नाही असं मी ठामपणे म्हणेन। कारण 30 वर्ष मी स्वतः एका चिखलातून जाऊन रस्ता पार केलेला आहे। यावर्षी मात्र आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या मदतीने आमचा रस्ता झालेला आहे। म्हणजे एक ठिकाणी 30 वर्ष रस्ता होत नसताना पण ह्या भागामध्ये कोण बघत नाही। खास करून इथं सर्व गरीब महिला आहेत ज्या शेतामध्ये काम करतात, भांडी घासतात, त्यांच्याकडं फक्त मतदानाच्या वेळी खूप जण जात असतात। यावेळी मात्र आम्ही सर्वांनी ठाम ठरवलेलं आहे आमच्या प्रभागमध्ये इथं दत्त मंदिरसाठी पण साहेबांनी निधी दिलेला आहे, 2 रस्ते झालेले आहेत। असे रस्ते आम्ही सगळे करून घेणार आणि ते आम्ही आमच्या स्वबळावर करून घेत आहोत। कारण आमचं स्वतःचं मतदान आम्ही राष्ट्रवादीलाच करणार असं ठामपणे सर्वजण सांगत आहोत। इथं ज्या महिला आहेत त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी काम करते आणि मी प्रतिनिधी म्हणून हे ठामपणे सांगत आहे। धन्यवाद। स्वच्छता ही आपल्या प्रभागामध्ये पाहिजेत, लाईट तर पाहिजेत, गटारी पाहिजेत आणि आपल्या रोडचं व्यवस्थित आपला प्रभाग व्यवस्थित झाला पाहिजे। या दृष्टिकोनातून आम्ही जे कोण नगरसेवक असतील त्यांना आम्ही ते सांगणार आहे आणि त्यांनी ते करण्यासाठी आम्हाला जिथे प्रभागामध्ये उभारलेत ते आमचे उमेदवार स्नेहा पाटील म्हणून आहेत, तर ते ह्या प्रभागामध्ये काम करतील अशी मला अपेक्षा आहे। राहुल शिरकोळे म्हणून आहेत, ह्या 2 उमेदवार असे आहेत की त्यांनी काम करणारे, पण ते हसन मुश्रीफ साहेबांचे ते जवळचे कार्यकर्ते आहेत। बरं, हसन मुश्रीफ साहेबांनी त्यांना एवढं बल दिलेलं आहे की तुम्ही काही प्रभागामध्ये करा, आम्ही तुमच्यासाठी कटिबद्ध आहोत, तसं तुम्ही लोकांना सांगू शकताय आणि आपल्या प्रभागामध्ये ते दोघांनी काम करतील अशी मी अपेक्षा बाळगतो। काय विचारायचं आहे, आता निवडणुका आहेत तर येणारे नगरसेवक तुमचे प्रश्न सोडवतील असं तुम्हाला वाटतं का आणि येणाऱ्या नगरसेवकाकडून तुमची काय अपेक्षा असणार आहे? नगरसेवकाने त्या प्रश्नाच्या बाबतीत कधी सारखं यावं, त्याचा पाठपुरावा करावा आणि काय झालंय हे आम्हाला येऊन सांगावं, एवढीच आमची सदिच्छा आहे। आणि दोन्हीकडच्या गटारी आमच्या तुंबलेले आहेत, त्या साईडची पण गटार तुंबले, ह्या साईडची पण गटार तुंबले आणि आमची फक्त गुंटेवारीची जी कामं आहेत ते अजूनही प्रलंबित आहेत। नाही म्हटलं तर किती वर्ष झालं नगरपालिकेमध्ये ती फायली सगळ्या तशाच पडलेत, त्याचा पण विचार व्हावा असं वाटतंय। निवडून आल्यानंतर त्यांनी पुन्हा पुन्हा आमच्या वार्डात यावं ही सदिच्छा आणि आमचं काय म्हणणं असेल ते त्यांनी ऐकून घ्या। भले सदस्य होऊ दे, नगरसेवक होऊ देत, कोणी होऊ दे, फक्त काय गडिंग्लजची सुधारणा व्हावी एवढंच आहे। तुम्ही भरपूर रस्ते रुंदीकरण केलं, सगळे केलं आहे, पण त्यामुळं ॲक्सिडेंट व्हायचे प्रमाण वाढलं, वाहतूक वाढली, परत आजूबाजूचा परिसर स्वच्छता नाही आहे। तुम्ही स्वच्छतेसाठी म्हणून पुरस्कार जे घेताय, आजूबाजूचं मेन सिटी आहे तेवढी स्वच्छ करून चालणार नाही आहे। आजूबाजूचा परिसर आहे तो पण स्वच्छ होणं गरजेचं आहे। परत गटारी वगैरे आहेत ते पण व्हायला पाहिजे। आणि जो आता बचत गट तुम्ही काढताय त्या बचत गटाला महिलांसाठी सुरक्षा एक नाही आहे, प्लस तुम्हाला बचत गटाद्वारे काहीतरी महिलांना उद्योगधंदा हा गडिंग्लजमध्ये होणं गरजेचं आहे आणि त्याची सुरक्षितता महिलांसाठी होणं गरजेचं आहे। आपण बाकीचा उद्योगधंदा MIDC आहे सगळं आहे, त्याचा फायदा काही झालेला नाही आहे गडिंग्लज सिटीला। आज 15 वर्ष झाली मी इथं राहते, खरं काहीही सुधारणा नाही आहे।
महिलांसाठी महिला कुठेही राबून आपलं खातात महिलांसाठी काय उद्योगधंदा तुम्ही काढला भले तो कुठल्याही पक्षाचा असू दे खरं त्यांनी एवढा सुविधा करून द्याव्यात एवढी अपेक्षा आहे आमची. तुम्ही सुरुवातीपासून जर बघाल तिकडून तर ते गल्लीपासून सगळे हे 2 गटरीचं पाणी जे आहे आणि पलीकडच्या 2 गटरीचं पाणी हे सगळे हे ह्या रोडवर येते. प्रामुख्याने काय झालं आहे हा मॅडम तुम्हाला सांगतो हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. हा कम्प्लिटली टेक्निकल प्रॉब्लेम आहे. हा प्रशासनाचा एक भाग. दुसरी गोष्ट म्हणजे इथून जर तुम्ही बघितला इकडे जर असं कॅमेरा करा हा जो आहे तो रिंग रोड इथंपर्यंत झालेला आहे. इथून इकडे आलेला आहे. हा मधल्या शेतकऱ्यांनी काही कोर्टामध्ये काही त्यांचा वाद चालू आहे तो पण स्थानिक स्वराज्य संस्था आहे आपली नगरपालिका गडिंग्लजची आणि शेतकऱ्यांच्यामध्ये काही वाद आहेत जमिनी बाबतीत देण्या घेण्याचा. तो त्यांचा प्रश्न तोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत हे ड्रेनेजचं काम होत नाही. CO साहेब येतात बघतात तिकडनं चर मारून देतो इकडे करतो ते करतो पण ॲक्च्युली एक्झिक्युशन काय होत नाही याच्यामध्ये. प्रश्न काय आहे प्रामुख्याने त्यांनी समजून घ्यावं प्रशासनाने नेमका प्रश्न काय आहे आणि तो प्रश्न सोडवण्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी. आता नगरसेवक येऊ देत आम्ही मतदानाचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे त्यांचं त्यांनी आम्ही कुणाला करू नका किंवा करू नका असं आम्ही बोलणार नाही आहे. प्रत्येक नगरसेवक येऊ देत आमची त्यांची काही हरकत नाही. आता जर तुम्ही बघितलं तर नगरसेवक येतच राहतात. माननीय मुश्रीफ साहेबांना आमची एक विनंती आहे की त्यांनी स्वतः ह्या इकडे यावे. समस्या थोड्याफार सुटलेल्या आहेतच आता त्याचा प्रयत्नसुद्धा चालूच आहे. आता कशा आपले जे उमेदवार आलेले आहेत त्या उमेदवाराकडून आता भरपूरशी कामं झालेली आहेत ते सुद्धा ही पूर्ण करतील असं आम्हाला वाटतं आहे. आणि प्रभाग 7मध्ये सुद्धा आता रणधुमाळी ही आपली चालूच आहे. आणि चांगला कल आहे की घड्याळचे उमेदवार हे जे काय आहे ते मुश्रीफ साहेबांच्या या कार्याला सलाम देऊन मतदान करतील आणि पॅनलला चांगलं बहुमत देतील. आणि याच्यामध्ये आमच्या 7 नंबर वार्डला नरेंद्र भद्रापूर हे एक उमेदवार आहे चांगले म्हणजे कार्यातनं आलेले आहेत. त्यांनी विकास कामं भरपूर केले आहेत. रस्त्याचे वगैरे केले आहेत गटर्स केलेले आहेत. त्याच्यानंतर हायलाईट्स मास्क दिवे जे आहेत त्याचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर नदीघाटाचं काम केलेलं आहे. शिवाय अहिल्याबाई होळकर पुतळ्याचं तिथलं सुशोभीकरण केलेलं आहे. आणि आमच्या पूर्ण फक्त वार्डातीलच नव्हे तर गडिंग्लज तालुक्याचा विकास चांगला कसा व्हावा सुंदर कसं व्हावं गडिंग्लज याच्या संदर्भात त्यांनी चांगलं म्हणजे विचार असा त्यांचा असतो आहे. आणि कायम त्यांनी चांगल्या कार्यातनं वर येत असतात. त्यांचे कसं आहे वरती संबंध म्हणजे कसं मंत्रालयापर्यंत असल्यामुळे त्यांनी मंजुरी वगैरे चांगल्या पद्धतीची घेऊन आजपर्यंत त्यांनी कामं चांगली केली आहेत. त्यामुळंच आज 4 वेळा ते जवळपास निवडून आहेत. 20 वर्ष आज ते नगरसेवक म्हणून करतात. हो अपेक्षा काय असणार आहे त्या व्यक्तीकडून. अपेक्षा जी काही कामं असतील तीच प्रत्येकाने आपापली सांगितल्याशिवाय तर आपण ती कामं पूर्ण होऊ शकत नाहीत ना. ते आपण प्रत्येकजण सांगितलं पाहिजे बाबा आपल्या इथं हे काम राहिलं आहे ते काम राहिलं आहे. आता आपल्या इकडे जवळपास 3 वेळा आमच्या इकडे रस्ते झालेत. गटारीसुद्धा अगदी क्लिअरमध्ये आहेत. काही काम आपल्या इकडे राहिलेलं नाही. क्वचितच भाग जो म्हणजे कुठं बोळात किंवा याच्यात असेल तिथल्या लोकांनी सांगितल्याशिवाय तरी आपल्याला कळणार नाही. पण ते जर केलं तर पूर्ण होऊन जाईल. विचारायचं आहे सांगितल्यावर काम करणारा नगरसेवक पाहिजे काय सांगायच्या आधीच त्यानं त्याचा अंदाज घेऊन अभ्यास करून अभ्यास करून त्यानं केलं पाहिजे. ते सुद्धा आता त्यांनी कसं ठिकठिकाणी असं मुलं म्हणजे 4-4चा मुलांचा ग्रुप वगैरे करून हा आता त्यांचं नियोजन सध्या चालू आहे. वाढता विभाग जो चालू आहे ना जास्त गावात वाढत चाललेला आहे. त्यामुळं शहरामध्ये सगळीकडे कुठं काय चाललं हे प्रत्येक वेळा रोज फिरणं त्यांना शक्य होणार नाही. त्यासाठी महिन्यातून 1-2 दिवस त्यांनी असे देणार आहेत असं बोललेले आहेत. ते करतील असं आमचा एक काय असं आहे. आणि दादांचं काम नरेंद्रांचं काम जे ह्या वार्डात प्रभागमधून आहे ते 1 नंबर आहे. रस्त्याचे असून दे किंवा हायमॅस गटरी नदीभाग सुशोभीकरण त्यांनी कायम मदतीचा हा भाग त्यांनी कायम त्यांचा चांगला आहे. आणि त्यांच्याबरोबर रुपालीताई परीट असेल त्यांच्यावर त्यांचे मिस्टर उदय परीट बांधकाम कामगार असून दे लाडकी बहीण योजना असून दे किंवा वयश्री जी योजना आहे किंवा या भागातील लाभार्थ्यांनी जे सरकारचं हे आहे आपलं काय आवास योजना या सगळ्या स्कीमा त्यांनी राबवतात. त्यांच्या या प्रभागमध्ये काम चांगलं आहे आणि त्यांनाच आम्ही पॅनल टू पॅनल मतदान करणार आणि तिन्ही उमेदवार हे भरघोस मताने निवडून येतील हे मी ग्वाही देतो. आता मला म्हणायचं आहे की गेल्या निवडणुकीत आम्ही जी कोणाला उमेदवारांना निवडून दिले होतं तर त्यांनी ज्यावेळी निवडणूक लागलेल्या होत्या
त्यानंतर त्यांनी आता निवडून आल्यानंतर 5 वर्षाचं काहीच काम केलेलं नाही. आणि आमच्या प्रभागामध्ये जर बघायला गेलं तर आत्ताचे जे आमचे उमेदवार आहेत आरती अण्णासाहेब देवगोंडा आणि माननीय श्री विठ्ठल भगवानगोळ साहेब आहेत, तर त्यांच्याकडून आज आमच्या प्रभागामध्ये त्यांच्याकडं कोणतंही एक पद नसताना त्यांनी 4 कोटीचे आमच्या विकास केलेला आहे. आणि मला वाटते जे मागच्या वर्षी निवडणुकीमध्ये जे निवडून आलेले उमेदवार होते त्यांनी आजपर्यंत प्रभागामध्ये कोणताही विकास केलेला नाही. आणि आज फक्त त्यांनी येऊन प्रचार करत आहेत. आणि आमच्या अपेक्षा आहेत की जे आता आपल्या प्रभागामध्ये जे निवाराच्या साईडला जे ग्राउंड आहे त्या मला वाटते गडिंग्लजमध्ये असं कुठलंच ठिकाण नाही आहे की बाबा असं मोकळं ठिकाण आहे. आणि ते आमच्या मुलांना किंवा ह्या प्रभागामधल्या मुलांना क्रीडांगण करण्यासाठी करून देण्यासाठी आमचे उमेदवार हे सक्षम आहेत. आणि हे आमच्या अपेक्षा पूर्ण करतील असं मला वाटतं आहे. आणि आमच्या उमेदवारांना आम्ही निवडून देण्यासाठी खंबीरपणे आम्ही त्यांची साथ देणार आहे. मी गडिंग्लजमधला एक सुसज्ज नागरिक आहे. आणि मला वाटते की विकास म्हणजे फक्त रस्ते गटार पाणी म्हणजे विकास नाही आहे. आणि मला वाटते माहीत आहे गडिंग्लज स्मार्ट सिटीची कडे पाऊल टाकावं. आणि कचऱ्याचे कसे अंडरग्राऊंड ड्रेनेज परत कचऱ्याची समस्या आहेत ना ते अंडरग्राऊंड पद्धतीने कराव्या. म्हणजे महाराष्ट्रात अजूनपर्यंत कुठेही झालेलं नाही. आणि हे फक्त हसन मुश्रीफ साहेब करू शकतात असं मला वाटते. राष्ट्रवादी पक्षाचे सर्व उमेदवार आहेत ना त्यांच्याकडून हिने 100% करणार ही माझ्याकडनं अपेक्षा आहे. गडिंग्लजमध्ये अजून बहुतेक समस्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत. जर गडिंग्लजमध्ये ह्या संपूर्ण समस्या पूर्ण व्हायच्या असतील तर आपल्या हसन मुश्रीफ साहेबांचं पॅनल पूर्णपणे यायला पाहिजेत. नाहीतर गडिंग्लजचा विकास हा आणि तिथंच खोळंबला जाईल. जर गडिंग्लजचा विकास व्हायचा असेल तर मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून गडिंग्लजला भरघोस निधी मिळू शकतो. आणि त्यासाठी गडिंग्लजमध्ये राष्ट्रवादीची संपूर्ण सत्ता यायला पाहिजे. गडिंग्लजमध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे ती ट्रॅफिकची समस्या आहे. त्या ट्रॅफिकच्या समस्येला अजूनही पूर्ण समस्या झालेली नाही आहे. दुसरी समस्या आहे ती गडिंग्लजमध्ये ग्राउंड मुलांना खेळण्यासाठी गडिंग्लजमध्ये ग्राउंड अजून पूर्ण नाहीत. जे ग्राउंड आहेत ते जिल्हा परिषदेचे ग्राउंड आहेत पण त्या ग्राउंडमध्ये सर्वांना खेळता येत नाही. एकच ग्राउंड असल्यामुळे गडिंग्लजमध्ये 1-2-3 ग्राउंड झाली तर मुलांना तिथं जाऊन खेळता येईल. गडिंग्लजले चांगले खेळाडू बाहेर खेळू शकतील. त्यामुळे गडिंग्लजचं नाव पण मोठं होईल. मी या गडिंग्लजचा रहिवासी आहे आणि आत्ता वॉर्ड क्रमांक 10मध्ये ज्या पद्धतीने मागील 10 वर्षामध्ये फरक पडत आहे की उपनगर हे वाढत आहे तर त्यामध्ये गटरीची समस्या असतील किंवा रस्त्याच्या समस्या असतील तर या 10 वर्षामध्ये थोडासा इथं तुटवडा निर्माण होत आहे. पाण्याची समस्या असेल गटारीची असेल महापूर येतो आहे तो डायरेक्ट टच होतो आहे. तर यासाठी जर आपल्याला जर बघायचं असेल तर सध्या जे उमेदवार आहेत अण्णासाहेब देवगोंडा आणि आरती अण्णासाहेब देवगोंडा आणि विठ्ठलदादा भगवानगोळ यांच्या माध्यमातून आणि मंत्री मुश्रीफ साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या वॉर्डाचा आता विकास होऊन जाईल. तसं पाहता प्रभाग क्रमांक 9मध्ये तितक्या समस्या नाहीत कारण बऱ्यापैकी कामं केलेली आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून गुंडू पाटलांच्या माध्यमातून बऱ्यापैकी आता नगरपालिकेच्या दृष्टीनं समस्या म्हणजे काय असणार आहेत म्हणजे रस्ता पाणी गटर हे तर बऱ्यापैकी झालेले आहेत. आणि बाकी राहिल्या शासकीय समस्या ते त्याने ऑफिसच्या माध्यमातून शासकीय सर्व योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम बऱ्यापैकी केलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटते की गुंडू पाटील हे प्रबळ दावेदार असू शकतात. काय समस्या त्या भागातून राहून गेल्यात ज्यावर फोकस केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? उर्वरित जी कामे आहेत आता जसं समजा आम्ही नदीवेस भागात राहतो आहे पाण्याची समस्या आहे म्हणजे वारंवार पूर येण्याची समस्या उद्भवत असते. आता तो नगरपालिकेच्या ह्याच्यात येते की नाही मला तेवढा अभ्यास नाही आहे पण मला असं म्हणायचं आहे की सर्व पक्षांनी त्या पुराचं काहीतरी नियोजन करावं. सर काय समस्या आहे प्रभाग क्रमांक 7मध्ये काय सांगा? आता होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये एकंदरीत जर वातावरण जर बघितलं तर प्रभाग क्रमांक 7मध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही नगरसेवक रुपालीताई परेट आणि नरेंद्रदादा भद्रापुरे हे अतिशय लीडनं विजयी होतील. आणि नगराध्यक्षपदासाठी उभे असलेले महेश तुर्बतमठ यांना सर्वाधिक गडिंग्लजमधून मताधिक्य ह्याच वार्डातून मिळेल ह्यातलं काही शंका नाही. कारण ते सातत्यानं प्रभाग क्रमांक 7मध्ये करत आलेली कामं गोरगरिबांच्या मतीला धावून जाणारे हे दोघंही नगरसेवक उदय परेट असतील किंवा नरेंद्रदादा भद्रापुरे असतील त्यांनी आजवर केलेल्या कामांची पोचपावती म्हणून
या प्रभाग क्रमांक 7मध्ये सर्वाधिक राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळेल ह्यात काही शंका नाही. काय समस्या त्यांच्याकडून सोडवली गेलेली आहेत असं वाटतं ज्यामुळे त्यांना जास्त मताधिक्य मिळेल असं तुम्हाला वाटतं? हे आता उभे असलेले राष्ट्रवादीचे दोन्ही जर नगरसेवक बघितला तर त्यांनी सातत्यानं सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी असतील किंवा उदयदादा परेड असतील, हे सर्वसामान्यांच्या पेन्शनसाठी असतील किंवा श्रावणबाळ योजना असतील किंवा बांधकाम कामगार योजना असतील किंवा लाडकी बहीण योजना असतील, हे घरादारापर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या राष्ट्रवादीच्या दोन्ही नगरसेवकांनी इथं या प्रभाग क्रमांक 7मध्ये केलेलं आहे. आणि त्या कामाची पोचपावती म्हणून येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्यांना जनता चांगल्या मताधिक्यानं निवडून देतील. मी रविकिरण मेत्री भीमनगर येथील रहिवासी आहे आणि सध्या गडिंग्लजची पंचवार्षिक निवडणूक जी नगरपालिकेची लागलेली आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी आता थोडीशी आपण या प्रभागामध्ये झालेली जी कामं आहेत नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून ते आपण मी या ठिकाणी सांगतो आहे. गडिंग्लज ही प्रथमतः फुटबॉलची पंढरी आहे आणि या मुश्रीफ साहेबांचं जे काम आहे ते आरोग्याच्या बाबतीत सामाजिक बाबतीत असेलच, पण क्रीडा क्षेत्रात त्यांचंसुद्धा काम आहे. हे आपण आता मसृष्टीच्या आमच्या मैदानावर 60 लाखाची प्रेक्षक गॅलरीच्या या ठिकाणी काम सुरू आहे. त्याचबरोबर आमच्या भीमनगरमध्ये आरोग्यवर्धिनी केंद्र ज्यांच्या गरिबांसाठी जी प्राथमिक आरोग्याची सुविधा आहे ते आपल्याला कमी खर्चामध्ये म्हणजे 0 खर्चामध्ये आपण या ठिकाणी त्यांना इकडे विशेष करून दिलेलं आहे. आणि स्ट्रीट लाईटचं काम या ठिकाणी 10 लाखाचं आमच्या ह्या रोडला ज्या माता भगिनी आहेत आणि ज्या मुले आहेत त्यांना फिरण्यासाठी बाहेर हायवेच्या रोडला जायला लागत नाही. इथं फिरण्यासाठी त्यांना आम्ही स्ट्रीट लाईट आणि वॉकपाथ या ठिकाणी मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि या प्रभागामध्ये माननीय हरुणभाई सय्यद जे श्रावणबाळ जी योजना आहे त्या योजनेचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शकांनी भरपूर म्हणजे हजारो लाभार्थ्यांना त्यांनी श्रावणबाळ योजनेचं आणि जे अपंगांच्या जे योजना आहेत त्यांचं काम केलं. आणि त्याचबरोबर जे आता सध्या उमेदवार आहेत या प्रभागामधून जे महेश सलवादे त्यांचं ऑफिस या ठिकाणी त्यांनी काढलेलं आहे. यामधून बांधकाम कामगाराची योजना असू देत किंवा सर्वसामान्यांच्या शासकीय योजना आहेत त्या योजना अत्यंत प्रभावीपणे कोणतेही शुल्क न आकारता या ठिकाणी त्यांनी राबवलेल्या आहेत. आणि संपूर्ण गडिंग्लजमध्ये नामदार मुश्रीफ साहेबांची यापूर्वी सत्ता नव्हती, यानंतर प्रशासक होतं आणि यानंतर सत्ता नसताना जर एवढं काम होऊ शकते तर सत्ता असल्यानंतर नक्कीच गडिंग्लजच्या कायापालट होणार यात मात्र शंका नाही.